हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याची सुरुवात सकाळी पहिलं स्वच्छतेने सुरुवात केली म्हणजे झाडलोट करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर 7:30 वाजलेले समर्थ झोपलेला. पहिले झाडलोट केलं तोवर पाणी तापत होतं. तर म्हटलं चला पहिलं झाडलोट करावं. त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच्या लाईव्हवरती पण सांगितलेलं, की सर्वात पहिला तुम्ही झाडलोट करून तुमचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ धुवून घ्या. कारण की जे तुमचे पित्र असतात ते बाहेर वाट बघत असतात. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती पाणी टाकता उंबरठ्यावरती ते पित्र असतात ते ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि त्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभतात. तर तशा प्रकारे मी सर्वात पहिलं हे अशा झाडलोट वगैरे करून घेतला. उंबरठा म्हणजे धुवून घेतला वगैरे अशा छोट्या-छोट्या पहिल्या गोष्टी करून घेतल्या. तोवर पाणी तापतोय तोपर्यंत. अशा रुटीन चाललेलं गुढीपाडव्याचं आणि समर्थ झोपला हे सारखं मला बघायला आतमध्ये जावं लागायचं. बघा आई पहाटे 5 वाजता उठून त्यांनी पुरण करून बरोबर 7:30 वाजता हे पुरण त्या वाटत होत्या आणि इकडे त्यांची गुलवणी पण एका साईडला आणि आम्ही चुलीवरच्याच म्हणजे पुरणपोळ्या खातो म्हणजे गॅसवरती शेकवतो. बाकी सगळं आमचं चुलीवरच होतं. त्यानंतर माझी अंघोळ करून घेतली. स्वामींना पहिला चहा आणि शेव असते ती मी त्यांना दिली. म्हणजे पहिलं आम्ही ग्रहण करायच्या आधी त्यांना देतो तशा प्रकारे. नंतर देवपूजा करायला घेतली. अशा प्रकारे ही देवपूजा म्हटलं पहिलं सगळं साहित्य काढून घेतलं आणि त्यानंतर वस्त्र अंथरून घेतले आणि पुसून वगैरे देवारा मस्त घेतला. स्वच्छ असे देव करून घेतले. समर्थ उठला तोपर्यंत कारण की इतका त्याच्यामध्ये पेशन्स नसतो. थोडा तरी आवाज झाला की झटकन उठतो तो आणि अशा प्रकारे देवाचे जे दागिने वगैरे असतात ते एका साईडला काढून घेतले आणि आत्ताच म्हणजे शुक्रवारीच मी ॲक्च्युली तांदूळ चेंज केलेले. जे आपण कवड्या ठेवतो त्याचे म्हणून मी ते चेंज नाही केले. बाकी सगळं चेंज केलं आणि आपलं अन्नपूर्णाचे म्हणजे रोज तांदूळ चेंज करायचे. कारण की कसं असतं ज्याला घराची म्हणजे ज्याला घर हवं असतं त्यांनी रोजच मी सांगते अन्नपूर्णाचे तांदूळ चेंज करायचे आणि जर ज्याला घरात कुठलीही पैशाची अडचण असेल तर त्यांनीही अन्नपूर्णाचे तांदूळ चेंज करावे. अडचण ही सगळ्यांनाच असते. पैशाची अडचण ही सगळ्यांनाच असते. माझ्यासकट तुमच्यापर्यंत सगळ्यांना कितीही दिला तरी तो आपल्याला कमीच असतो. तर असो तशा प्रकारे हे अन्नपूर्णाचे तांदूळ मी घेतले आणि ह्याच्यावरती पण थोडे टाकायचे असतात. अन्नपूर्ण खाली पूर्ण हे झालं पाहिजे, आतमध्ये लेपली पाहिजे. तशा प्रकारे मी मोठे वाटे आणले, स्वच्छ धुवून ठेवले. पण मला उद्या अभिषेकसाठी पाहिजे. उद्या आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक आहे. त्यानिमित्ताने मला ती पाहिजे. म्हणून म्हटलं राहू द्या, असू द्या काही हरकत नाही. नंतर यूज करू. अभिषेक म्हणजे झाल्यानंतर यूज करू. अशा प्रकारे सगळी व्यवस्थित मांडणी करून घेतली देवांची. बघा सगळं जरा पुसट दिसते पण आपले स्वामी महाराज एकदम असे उठून दिसतायतच. कारण की थोडं घरात पडदे लावलेले होते म्हणून म्हणजे असा कालचा व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये हा आमचा देवारा खूप जुना आहे म्हणजे 18 ते 19 किंवा 20 वर्षही झाले असतील. आमच्या घराला जेवढे वर्ष झाले तेवढे आणि सीन असा आहे हे माझ्या सासऱ्यांनी घेतलेला तेव्हाच्या काळातला. पण खरंच मला हा देवारा आवडतो. तुम्हाला जरी आत्ता असा दिसत असेल, हा आता पूर्ण जुना झाला आहे. पण एक असतं ना जुनं तेच खरं आणि हा सागाचा आहे आणि मला खूप म्हणजे खूप आवडतो. पण आता म्हटलं नाही आपल्याला एक देवारा बनवायचेच. पण मला तुम्हाला दर टायमालाच मी सांगते मला माझ्या पद्धतीने बनवून घ्यायचे. त्यामुळे जरा टाईम लागतो असं काही हरकत नाही. आणि आत्ताच वायफायचं काम केलं थोडंफार मुंबई वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्यात तर थोडं जास्त खर्च झाले तर इट इज ओके. म्हटलं थोडे दिवस जाऊ द्या. सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच पुढे जायचं असतं. सगळ्या गोष्टी पटकन भेटल्या का त्याची किंमत राहत नाही हे दर टायमालाच मी सांगत असते. त्यामुळे ॲडजस्टमेंट करत पुढे निघायचं अशा प्रकारे. आणि व्यवस्थित आपल्या सगळ्या देवांना अष्टगंध आणि देवींना हळद कुंकू, ज्योतिबाला आपलं गुलाल आणि आपले जे बालूमामा आहेत त्यांना हळद लावतात. त्यांचा म्हणजे हळद म्हणजे त्यांचं ते असतं ती लावली गेली आणि अशा प्रकारे सगळ्यांना
अष्टगंध वगैरे सगळं लावल्यानंतर त्यांचे जे बोलतात ना छोटे-छोटे हार आहेत, देवीचे मंगलसूत्र आहेत ते त्यांना घातले. स्वामी महाराजांचा मुकुट, बालकृष्णाचं मुकुट, श्रीयंत्र ठेवलं. त्यानंतर आपल्या कवड्या असतात ते ठेवलं, गजलक्ष्मी ठेवले, सगळं ठेवलं. कमलागट्टाची माळ ठेवली. मला आज मंगळवार आहे म्हणून आज श्रीयंत्राची सेवा करायला भेटेल की नाही सांगता येत नाही, पण जमल्यास मी दाखवेल. नाही जमल्यास हे करू शकत नाही कारण की उद्या प्रकट दिन आहे. आज सगळं तुम्हाला माहिती आहे मार्केटला जाऊन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आज सगळं अपडेट करायचं आहे मला कारण की तर उद्या मला पटकन सगळ्या गोष्टी करता येईल. उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटेल. जसं आजचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ मी लवकर करून तुम्हाला पोस्ट केला आहे. आणि हे मॅग्नेट आहे, मनी मॅग्नेट ते घेतलं आहे, पण ते लक्ष्मी कुंचन असतं त्याच्यात ठेवायचं असतं म्हणून ते राहिलं आहे. मी त्याची सेवा केली का नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर अशा प्रकारे आपली मांडणी झाली. मी दिवा लावला नाही, ते मिस्टर करतात. छोटी अशी मस्त स्वामींची अशी श्री स्वामी समर्थ अशी रांगोळी काढली आणि अशा प्रकारे आपले ही आतल्या देवाऱ्याची पूजा झाली. त्यानंतर आपल्या स्वामींकडे आली. स्वामींचा पाण्याने अभिषेक केला आणि खरंच सांगते खूप गडबड चाललेली. इकडे आईंचं चाललेलं, बाहेर गुढी उभी करण्याचं चाललेलं. तर समर्थची घाई असते. असं जास्त जितकं होईल तितकं शूट केलं आणि आपल्या स्वामींचा मस्त असं फोटो वगैरे पुसून घेतलं. त्यांची थोडी सेवा केली. बाहेर आली. गुढीची हे अष्टगंध वगैरे सगळं लावायचं होतं. ह्यांना साडी मॅनेज करून द्यायची होती. त्यानंतर तो तांब्या असतो ते परत सगळ्या गोष्टी मॅनेज ह्यांना मला द्याव्या लागतात हातात. त्यामुळे माझं तिकडे काम जास्त. मग असा छोटा पाट घेतला, त्याच्यावरती सगळं केलं. रांगोळी छोटीशीच काढली कारण खरंच आपण बोलतो तितका खरंच टाईम नसतो. अशा प्रकारे गुढी उभी केली. दरवाजाला मी कडुलिंबाचं आणि आपला आंब्याची ढाली बोलतात किंवा छोटंसं अशी ढालीच बोलतात ती लावून घेतली. हळदीचं लेपन केलं आणि हळदी कुंकू लावलं आणि थोडी अशी रांगोळी काढली. ही शुभ मानले जाते आणि रोजच करा. मी स्वतः रोज करते म्हणून मी तुम्हाला वैयक्तिक सांगते. लगेच आमचा 12च्या आधी आईने नैवेद्य करून घेतला. आई जेवणामध्ये घुसलेल्या तर मी देवाची सेवा, घरातलं झाडलोट, इव्हन समर्थला घेऊन थोडंफार त्याचे पप्पा होतेच तरी पण गुढी उभी करायची होती. कपडे वगैरे घरातली छोटी मोठी कामं आणि एवढे रूम आहेत तर तेवढं क्लीन पण ठेवावं लागतं. त्याप्रकारे सगळं चाललेलं कारण की समर्थ कुठे हात लावेल, कुठे तोंडात टाकेल सांगता येत नाही. अशा प्रकारे स्वामींची ही सेवा झाली. स्वामींचे वस्त्र दिलेत बनवायला त्यामुळे तुम्हाला स्वामींचं मुकुट वगैरे दिसलं नसेल कारण की मुकुट मापाने दिले आणि आज घालायचे होते तर आत्ता थोड्या टायमाने येतील. मग म्हटलं राहू द्या नंतर दाखवेलच. अशा प्रकारे हे गुढीचं आपल्या व्यवस्थित अशी गुढी उभी केलेली. त्याचा मी लास्टला एक असा टचअप घेतला तुमच्यासाठी की का तुम्हाला पण कळावं आणि असा छोटासा असा पाट मांडला आणि इकडे मांडत नाही पण मी मांडला. दिवा लावला. त्यानंतर हळदी कुंकूचं लेपन मी तुम्हाला म्हटलं हळदीचं लेपन हळदी कुंकू वाहिलं. छोटीशीच रांगोळी काढली. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला गुढीला आणि त्यानंतर वरती आमच्या म्हणजे माझे जे सासरे आहेत आपण पित्र बोलतो किंवा जे सासऱ्यांना पित्रांना वगैरे ज्यांनाही जेवण असतं ते इथे वरती घराच्या वरती देतात. तशा प्रकारे दिलं. स्वामींना नैवेद्य दाखवला. सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर मी एक तुम्हाला लास्टात टचअप दाखवते. अशा प्रकारे आमच्या इथं गुढी उभ्या करतात. काही इथे तुम्हाला झेंडे दिसत असेल कारण की सगळेच आमच्या गावामध्ये गुढी उभी करत नाहीत. आपण ह्या टायमाला फर्स्ट टाईम केलं. ह्याच्या आधी माझ्या घरीही झेंडाच उभी राहायचा. पण असो सुरुवात मी केली गुढीची फायनली आणि बऱ्यापैकी गावात आता करतायत म्हणून काही हरकत नाही. जास्त काही रिॲक्शन भेटले नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.